गुपचूप दे जा बरं दोघाली. बनवून पाहिजे का साधेच पाहिजे? साधेच द्या, साधे. नाही मोहिनी, साधेच पाहिजे ना तुला? तुम्ही मला विचारलेच नाही कसे पाहिजे तर मी कशी सांगू तुम्हाला. हो तर सांग ना कसे पाहिजे. तर 10-20 रुपयाचेच खाशील ना, मग साधेच खायला लागून कोणी. राजेशजी असं जरुरी आहे का 10-20 रुपयाचेच खाईन म्हणून मी 5-50 रुपयाची तर खाऊ शकतो ना. बरं खाय बा, किती खायचे आहे तुला. तर काय तर तुला मना करा आणल्यावर. तेच तर म्हणतो मी, खायला आणलं ना आता म्हणून राहिले 10 रुपयाचे खाय 20 रुपयाचे खाय, असं कोण करताय. हो भैया बताव ना कैसे लगाना है तो. राजेशजी पहिले त्या माणसाला सांगा, नीरा पोट खाचून राहिला तो एवढा वेळचा. हा चांगल्यानं दे, देशील तर दे म्हणा, नाही तर दुसऱ्या गाडीवर जातो म्हणा. अरे भाई मैं पोट नहीं खुजाता. वो क्या है ना, गिराई कैसे खड़े रहे और मांगा नहीं ना कुछ, तो मेरे को ऐसे होता फिर. बरं बरं बरं, जा हात धुवा और द्या बरं 2 प्लेट लावून द्या आम्हाला. एक प्लेट बनवून देता भाऊ मला. हाँ अब भी बरं था, पहिले बना के देता बाद में पानी के देता. आता बनवून खायची काय गरज होती? पाणीवाले खाऊन राहिली होती ना तू. खाऊ द्या ना राजेशजी, काय नाही रे खासाठी कुरकुर करत राहता. अंत मोठे आहे ना, 2,500चा पाडणा घेणं झालं तुमच्याकडून. तो 5,000 घेतला असता तुम्ही, पण मला 50 रुपयाचे गुपचूप खायला कुरकुर करून राहिले. नाही खाले नाही म्हणत मी, पण म्हटलं बा तू आता खाशील म्हटलं काही झालं गेलं तर लय मोठं खाल्ल्यावर. गुपचूप ना काय होतंस तेव्हा राजेशजी, सारे लोकच तर गुपचूप खाते. प्रेग्नेंट बाय तर पहिले गुपचूप खाते. बरं बा घे खाय, तो इसको 1 प्लेट बना के दो. राजेशजी चव भली मस्त आहे बा, गुपचूप भले मस्त आहे. खाना तो चुपचाप, काय हे करतो. खाय जेवढे खायचे आहे तेवढे. खातोच ना तर बोलणे गुणाचा बा तुमच्यासोबत. बस बस भाऊ होते मैं. अरे लो ना भैया और खाओ ना, 20 रुपए के तो खाए आपने. अरे 20 रुपए के बहुत होते मेरे को, मैं ज्यादा नहीं खाता. शिकट माणूस गुपचूप खाली कंजूशी करते. तुझे सरलेच नाही अजून, मैं खाऊन घेतले 20 रुपयाचे तरी. माझ्या पोटात लेकरू आहे म्हटलं, राक्षस नाहीये. रबर खाऊन घेईन म्हणून आरामानच खातो मी. लावशन का बाबा इथे 2 घंटे अजून. बरं तुम्ही मला फिरायला आणलं ना, का कटकट करायला आणलं राजेशजी. अरे भाव फिरायलाच आणलं, पण तुला पाणी घेणं घ्यायला आणलं होतं आणि गुपचूप खायला आणलं. हा तर मग खाऊ दे ना चुपचाप, गुपचूपच खायला आणलं तर खाऊ देऊन नाही राहिले. खाणंच व्हायचं आहे अजून. मोहिनी एखादं पाहू का त्याच्यातलं कसं लागते तर. काही नाही काही गरज, माझ्या प्लेटीत लक्षच नका देऊ तुम्ही. आपले तर खाऊन घेतले पटापट, आणि आता घ्या ना तुम्ही दुसरी एखादी प्लेट अजून. पैसे जाते म्हणून खाऊन नाही राहिले, खायची इच्छा असून माझ्याच्यात लक्ष देऊन राहिले. माझ्या पोट फुगन ना, पोट फुगवान का माझ्या अजून. नाही मी अजून किती फुगवायला लागतं तुझं पोट, एवढं तर फुगवलं अजून फुगवतच काय. हा जा तिकडे, बसा तिथं गाडीवर जाऊन. येतो मी एवढं खाऊन येतो, ना पाण्याचे खातो मग. अहो हेच तर 30 रुपयाचे झाले, अजून खातच काय पाण्याचे. हा खातोच मी, तुम्हाला पहिलेच म्हटलं तुम्ही 100 रुपयाची गुपचूप खाईन म्हटलं मी. अहो बाहेर झाली काय, सर्दी खोकला होऊन जाईल ना. हा 100 रुपयाची गुपचूप म्हणजे थोडे होते काय. 10 रुपयाचे 4 देते म्हटलं तो. अन त्या 4 मस्त 4 आणि 4 8 खाल्ले आणि पापडी दिली अजून त्याला 9वी. तर मला माहिती आहे तुम्हाला अजून पाहिजे होते म्हणून. खाल्ले कोण नाही 20 रुपयाचे. माझ्या 100 रुपयातलेच खा लागत होते 20 रुपयाचे. मी 80 रुपयाचं खाल्लं असतं. म्हणले हुशार आहे तू. तुझ्या 100 मधले म्हणजे ते 100 देऊन ठेवले का माझ्याजवळ. 100 रुपयाचे खाईन म्हणून मी. चल काय 20 रुपयाचे खाय पटकन ना मोकळी वर. हा खातो मी बरोबर. भैया वो पाणी के दो मेरे को. पाणी की हो ना. ठीक आहे पाणी की देता अभि. माय भिन किती खाते काय मी करते मला कंगाल गुपचूप खाऊ. अरे बरं झालं मी नेहमी आणत नाही इले, नाही तर काय मी काय केलं असतं ना. तर और दुखे बाई. अरे भाऊ तुम्ही टाकत राहा फक्त, मी जेव्हा नाही म्हणून ना तेव्हाच थांब जा. हा ठीक आहे डालते राहता. काय मस्त झाले गुपचूप, वा 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 मस्त. आता कधी येईन ना त्याच गाडीवर येईन मी गुपचूप खासाठी. बस बस भैया बस हो गए. हो गए अच्छा ठीक है. वो आखिरी का खा लो, फिर पापड़ी देता मैं. भैया तुम्हारे पास के गुपचूप बहुत अच्छे रहते. अब मैं कभी भी आऊंगी ना तो यहाँ पे आऊंगी खाने के लिए. हाँ भाई पूरे मार्केट में फेमस है हमारी गाड़ी. कहीं भी जाओ ना तो ऐसी टेस्ट नहीं मिलेंगी तुमको. ठीक है. अरे झालं बिन आजचे दिवस. भैया वो 20 रुपए के पार्सल दे दो, पार्सल. पानी भी देना उसमें. पाणी दे तू क्या. हाँ पानी भी दे दो. नाही बिन झालंच नाही काही अजून. अरे झालं असं ना मोहिनी. अहो झालं थांबा 2 मिनिटं. ओ थैली मत दो भैया, थैली है मेरे पास. है क्या. ठीक है देता उसी थैली में देता पन्नी डाल के. हाँ डालो इसमें. झालं बरं राजेशजी. झालं काय. मैं म्हटलं होते का नहीं होत आजच्या दिवस. कितने रुपए हो भैया. आपके सब मिला के हो गए 200 रुपए. 200 रुपए दो आप. 200 रुपए काय के भैया. अभी इतने गुपचुप खाए आपने तो 200 रुपए तो होंगे ना. वैशाली ताईसाठी घेऊन घेतो ये, वैशाली ताई भी खुश होऊन जाईल. मैं तो 20 रुपए खाल्ले हो भाऊ. अरे भाई आपने 20 रुपए के खाए और आपकी पत्नी ने वो क्या बोलते 30 रुपए की वो भेल बना के खाई. वो प्लेट गुपचुप बना के खाए. कितने हो गए 50 रुपए. 20 रुपए के पार्सल लिए 70 रुपए हो गए. और उसके बाद में बाकी के 130 रुपए के उन्होंने पानी वाले खाए. माय बिन सगळ्यात जास्त दिनच खाल्ले. हा एवढे गुपचूप खाऊन अजून पार्सलही घेतले. कमालची बाई आहे बाई. जेवते का नाही जेवत, गुपचूपच खातो म्हणते. हिला तर गुपचूप खायला अन्न पुरत नाही. हे तर 100 150 200 रुपयाची एकटेच खाऊन घेते. दो भैया पैसे दो. हाँ वो स्कैनर का आपका, वो मैं स्कैन करता ना उसको. हो यही तो है गाड़ी पे चिपका. ये देखो इतना बड़ा है ना यहाँ पे लगा. इस पे मार दो. ठीक है मार देता. राजेशजी गाडी तर घ्या का तशाच चालता पैदल. बोलले काय गाडी आहे म्हणून तू उभी केली. गाडी चौदे चुलीत तिकडे. पहिले मला सांग तू
ते एवढे गुपचूप खाल्ल्यावर अजून पार्सल करून घेतले 20 रुपयाचे? जाऊ द्या चुलीत जाऊ द्या. तर मला काय करायला लागते? तुमची गाडी जाईल, तुमची गाडी तुमच्या भावाची गाडी होती. हो, माझ्या भावाची गाडी होती. ते जयो नाही तर तुटो, त्याचं तुला काय करायला लागते? मी पाच बसून भरून देईन मी. असं म्हणजे तुमच्याजवळ भावाची गाडी भरून द्यायला पैसे आहे आणि गुपचूप खायला पैसेच नाही 100 रुपये. अहो भरून देईन म्हणजे काय ते तुटून राहिली का जळून राहिली लोके? तुम्हीच तर म्हटलं चुलीत जाऊ दे, मग चुलीत गेल्यावर जाईल नाही का ते? मला एवढं सांग, एवढे गुपचूप तुला चालते धकतेच धकते? हा, तसे तर घरी 2 पोळ्या धकत नाही तुले, आणि गुपचूप कसे धकले एवढे मोठे? 130 रुपयाचे पाणीवाले खाल्ले, 20 रुपयाचे तेही खाल्ले, 30 रुपयाचे 130 आणि ते 30 160 आणि 160चे ते खाल्ले, आणि 20 रुपयाचे अजून पार्सलही घेतले. मी आता फक्त 20 रुपयाचे खाल्ली, या कोणताही नाही खाल्ला 200 रुपयातला. मी काय करू बाबा? तुम्ही नाही खाल्ले तर मी म्हटलं तुम्हाला खाऊ नका म्हणून, आणि राहिलं मी खायचं. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं मी गुपचूप खाईन म्हणून 100 रुपयाचे. बयाड बांगो, 100 रुपयाचे म्हटलं 100 रुपयाचे कोण खाते वा? कोणाकोण खाणं होते? आम्ही माणसासारखा माणूस असून आमच्याकडून नाही खाणं होत. माझ्याकडून तर 50 रुपयाचे नाही खाणं होत, 20 रुपयाचेच लय झाले. राजेशजी सगळीची खानगी काही सारखी नसते. मला जर तुम्ही म्हटलं एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये बसवलं ना तर मी जिथूनच येतो म्हटलं गुपचूपमध्ये. हे तर काहीच नाही हो, हे का कोणत्यात तर दबली बाया. मी तर 200-300चे असेच खाऊन घेतो. वा वा माऊली, धन्य आहे तू. एवढं खातं 300, 400, 500 रुपयाचे, कमाल आहे बा. हा धन्य आहेच मग मी. इथं पाणीला चांगलं होतं राजेशजी, म्हणून मग मी खाऊन घेतले, मला आवडले तर. अव ऊस जर गोड लागला तर त्याला मुडाचा कट नाही खात असते, त्याला ते मुडं तसेच राहू द्या लागते, वरच खा लागते. मला असं कोड्यात नका बोलत जाऊ तुम्ही, मला काही समजत नाही ते. माय भीन अक्कल राहील तर समजन ना, तुला फक्त गुपचूप खा पुरती अक्कल आहे. जाऊ द्या, असं तर म्हटलं ना अक्कल आहे म्हणून. गुपचूप खा पुरती असो का कायच्या पुरती असो, पण आहे ना मला. चल आता फालतूचं गोष्टी करायला सांगा दिली इथं. पण मला एक गोष्ट सांग, मोहिनीचं पार्सल खाऊन घेतलं? अहो राजेशजी, हे 20 रुपयाचे पार्सल वहिनीसाठी घेतले, म्हणजे वैशाली ताईसाठी. काऊन का त्याची इच्छा करते खाले, भाऊजी इथं राहत नाही, मग कोण दिन देईल? मग मी म्हटलं चल म्हटलं आता मीच देतो म्हटलं वैशाली ताईसाठी. आता मी खाईन म्हटलं तर मी घेऊन येतो म्हटलं. आमचं कसं ठरलं होतं आज मंदिरात जायचं. मंदिरात जाऊ बा, तिथं गाडी राहते का नाही, तिथं खाऊन घेऊ. तर कायचं आमचं आता जाणंच नाही झालं, इकडे चालू आपण. तर म्हणून मग मी म्हटलं त्याच्यासाठी घेऊन घेतो म्हटलं 20 रुपयाचे. अहो बाई, 20 रुपयाचे नाही घ्यायला लागत होते, मग 100 रुपयाचे पार्सल घ्यायला पाहिजे होते. तू सांग, वहिनी खाईन तर आईले दिसन, आई खाईन तर परीले दिसन, हा बाबाही आहे घरी. तू सांग मग सगळेले असं दिसन तर काय म्हणून सगळेजण एकटी पुरतेच आणले काय? येईन खाऊन घेतले तिकडे, हा हिच्यासाठी घेऊन आले. मग त्याचं मन त्याच्यातच राहील, आणि 4 आणि 4 8 तर येते त्याच्यात. तर त्या वहिनी खाईन का त्याला देईन? राजेशजी एवढा विचार केला असता मी घेतले असते ना 100 रुपयाचे, तर भल्ले बोमलले असते तुम्ही. काय करू मग मी, म्हणून मग 20 रुपयाचे घेतले. अब कायले बोलतो, घेऊन घे अजून. घ्या ना तर मागा मग त्याले. भैया वो 100 रुपये के बांधो, और पानी और वो गुपचुप. हाँ भैया ठीक है बांधा. घर पे ले जाना है ना, यहाँ पे खा रहे? नाही, घरीच नेऊन राहिलो, घरीच नेऊन खाईन. असे आहे राजेशजी. हा मग मन तर दुखते सगळीसाठी, पण पैसे खर्च करायला मन नाही करत. सगळेले द्यायचं आहे तर मग जास्त घ्या लागते. मग याच्या जीवावर येते जास्त घेतलं तर. मला काय, मी तर होच म्हणून राहिली होती सगळ्यासाठी घेऊ बा म्हणून, पण काय करावं हेच नाही म्हणते पैसे खर्च करायला. हा देऊन राहिला तू बांधून. अन तू सांग, मला 100 रुपयाचे घरचीसाठी घेतले असते, अन 5-50 रुपयाचे त्या खाऊन घेतले असते, झालं नसतं काय बजेट. पण नाही, बैस खाऊन घेते ना 200 रुपयाचे. मग तुम्ही न्या नाही तर नका नेऊ तिकडे. तुमच्याजवळ पैसे नाही काय नसन तर सांगा मला, मी देतो 100 रुपये. पण कुरकुर नका करू. हा पैशाची दवस नको दाखवू मला, माझ्याच पैसा मला दाखवून राहिली. तुमचा म्हणजे माझ्या नवऱ्याचा पैसा हक्काचा आहे, मग सोडतो काय मी? हाँ ये लो भैया, वो थैले में डाल लो ये. हाँ हो डाल देता. पाणी बरोबर डाला ना भैया? हाँ पानी भी बहुत सारा डाल दिया मैंने उसमें. चल ना, घ्या ना आपली गाडी इकडे. इकडे काय घ्यायला लागते, तिकडूनच तिकडे जावं लागते ना आपल्याला. चला मग. हा पाळणा घरात घेऊन जा, कोणी आहे नाही इथं आता. तो फालतू अजून कटकट चालू होईल नाही तो. मग माहित नाही होईन काय, खोलीत दिसत नाही काय? हा तर दिसन तेव्हा दिसन, सध्या तर थांबन ना वादळ याचं. पोलिसचा दरवाजा बंद ठेव काही दिवस. हा हे थैले तुम्ही पकडा, मग कोणी आलं तर देऊन देजा, वैशाली त्याच्यावर देजा. त्याला सांगा बरं मीच येतो तोपर्यंत. तूच कर ना, तुझ्या शाईने आता ना, मला काय समजते त्याच्यातलं. तू कर, त्या पहिले पाळणा नेऊन ठेव अंदर, नाही तर फालतूच तू तांडव होऊन जाईन घरात. हो हो बरोबर आहे राजूजी तुमचं, येतो मी बाथीची. हे थैला पकडा पहिले. वहिनी वहिनी वहिनी. हा बोला ना बापूजी, काय म्हणतो ते? वहिनी हे गुपचूप घ्या, तुमच्यासाठी आणले. माझ्यासाठी आणले काय? मोहिनी कुठे? मोहिनीसाठी नाही आणले काय? ती न खाल्ली तिथं, अन वैशाली ताईसाठी घेऊन जातो म्हणे, म्हणून आणले तिने हे. तर तुमच्याकडून जेवढे खाणं होते तेवढे तुम्ही खाऊन घ्या, बाकी उरले सुरले देऊन द्या बाकीच्या इले. बरं ते नाही खात का मग आता? तुम्ही नाही खाल काय? नाही, मी खाल्ले 10-20 रुपयाचे तिथं, ती नाही खाल्ले. तर हे बाकीचे आता तुम्ही खा. बरं द्या ना मग. आता बाई तर बाहेरच आहे, आल्याच नाही अजून बाहेरून. आई आलीच नाही अजून? मी जायच्या पहिले गेली ना ते. काय तिथं राहतो म्हणते काय आता पुष्पा काकूच्या घरी? नाही, मीच तर वाट पाहून राहिली आईची. म्हटलं आता येईन मग येईन, विचारतो म्हटलं आता संध्याकाळी भाजी काय करायला लागते तर. वहिनी मी काय म्हणतो, आज कधी पाटोळी बनवा मस्त, हा चांगली लागते. पाटोडी बनवू? बरं, पण मामाजीले पचन काय? बेसनाचं राहते तर थोडंसं त्याले भारी होईल ना. हो हे बरोबर आहे,
मग काही आणून देऊ का भाजीचं सांगा. मी काय म्हणतो बापूजी, तिथं गुजरी भरते का नाही आपल्या इथं, तिथून जरासा सांबार आणून द्या 10 रुपयाचा. आणि ते हे काय म्हणते तर कारले असेल ना, तर कारले आणून द्या. मस्त रश्श्याची कारल्याची भाजी बनवतो. अरे वा, एक नंबर वहिनी, मस्त जमते. येतो मी. याच्यातले गुपचूप काढून घ्या तुम्ही, मी बाते तो कारले सांबार घेऊन. हो ठीक आहे. बापूजी मी काय म्हणतो, अर्धा किलो आणजा कारले, अर्धा किलो कारले आणजा आणि 10 रुपयाचा सांबार आणजा. आणतो ना बहिणी, तुमच्या हातची कारल्याची भाजी. हा, किती दिवसाच्या नंतर केलीच नाही तुम्ही, लय दिवसाची, पण जेव्हाही करता तोंडाला पाणी सुटते. हो म्हणूनच आठवण आली मला, आता करतो म्हटलं कारल्याची भाजी. वहिनी पहिले गुपचूप खाऊन घ्या तुम्ही. तिथं किचन मध्ये घेऊन जा हे थैली आणि गुपचूप खाऊन घ्या. हो ठीक आहे, द्या माझ्याजवळ. मस्त कारल्याची भाजी बनवतो आज. तसंही आपल्या इथं सगळे आवडते कारल्याची भाजी, तर बनवून घेतो आता. काय बरं, मोहिनीनं किती विचार केला माझ्यासाठी. गुपचूप आणले, स्वतः खाल्ले तर खाल्ले, पण माझ्यासाठी घेऊनही आली. आणि परी त्या दिवशी स्वतः खाऊन आली. म्हटलं हां सांगे लागन तर मी गुपचूप खाऊन आली म्हणे. पण आणले काय कोणासाठी 10-20 रुपयाचे नाही आणले. असं राहते हलकट हलकट माणसात, स्वभाव आहे काय का माणसाचा. बाबा तू कुठून निघाली बाई कोण? वैशाली ताई खोलीत गेली होती मी, ते सामान ठेवासाठी. काही सामान काय काय आणलं मोहिनी? आता काही नाही आणलं वैशाली ताई, ते होतं थैली थोडंसं सामान ठेवून दिलं अंदर नेऊन. खाल्ले का तुम्ही गुपचूप? खाऊन घ्या ना ते. हो खातो ना, खातो खातो. तू खातं काय? नाही मी खाल्ले वैशाली ताई, भरपोट खाऊन घेतले मी, लय मोठे खाल्ले मी. खातो बा आता. माझ्याकडून 20 रुपयाच्या वरती खाणं बिचारी मोहिनी. वैशाली ताई तुमच्याकडून जेवढे खाणं होत असेल तेवढे खाऊन घ्या पहिले, आणि जे उरण ते मग बाकीच्याला देऊन देता. नाही हो सगळीसाठी काढतो नाही काय का प्लेटीत, सगळेला देऊन देतो. तसं करा मग, 4-4 सगळीसाठी काढा आणि एका वाटीत तेल पाणी द्या आणि ते घेते मग त्याच्या हातानं, आणि बाकीचे तुम्ही खाऊन घ्या. हा तसं करतो गड्या. वैशाली ताई येईन थैली दिली तुमच्याजवळ, आणि कुठं गेली हे राजेशजी आता? बापूजी काय हे कारले आणायला गेले गुजरीत. आता भाजी कायची करू म्हटलं, तर म्हणे पाटोडी करा म्हणे बा. तर पाटोडीनं कसं मामाजीचं पोट खराब होते ना, मग त्याच्यासाठी अलग भाजी करावं काय, म्हणून मग म्हटलं जाऊ दे म्हटलं. आता असं करा म्हटलं, तुम्ही मला कारले आणून द्या, सगळेला चालते म्हटलं. वैशाली ताई मला कुठे चालते कारल्याची भाजी, मी खात असतो काय कधी. अमाय त्या मागच्याच खाल्ली होती काय ना मग. हो तर तुम्ही रश्श्याची बनवता, मला ते कोरडीवाली सुकी सुकी भाजी आवडते, तर थेवाली केली नाही तुम्ही, ती नाही करत. आणि तसंही ना मी कारले खाले करूनच नाही राहिला आता. अरे मग कायची भाजी करावं गड्या आता, तूच सांग. भाजीचा तर विचारच आहे मोहिनी, कोणाला काही चालते तर कोणाला काही चालते, कोणाला काहीच चालत नाही. सांग आता, करणार ना कायची भाजी करावं गड्या, तूच सांग आता. तू म्हणशील त्याची करतो आता. नाही वैशाली ताई तुम्ही करून घ्या ना, करून घ्या कारल्याची भाजी. मला लागन तर थोडंसं खाईन मी, नाही तर मग दुसरी कायची करण माझ्यासाठी. मग सांगून दे ना, फोन कर बापूजीला सांगून दे काय पाहिजे तुला. तर हो तसंच करतो, त्याच्या हातानं पनीर बनवून घेतो एखादा पाव, आणि मग माझ्यासाठी पनीरचे पराठे करून आणि खाऊन घेईन 2 पराठे. जास्त भूक नाही आहे मला. बरं तसं कर मग. पुष्पाबाई आता काय लढता, जे झालं जे व्हायचं होतं ते होऊन गेलं, काय आता फालतूशी लढून राहिल्या. मग नाही तर काय, तर माय बिन पहिले म्हटलं कुठतीचं लग्न करून टाकू, नाही शिकू दे तिला, असं कर तसं कर, आणि आता फालतू बोलणं. का कशी बोलते सरला बाई, येई ना काही म्हटलं. हे तर म्हणे तिला शिकू दे, मॅथ स्वतःच म्हटलं होतं तिचं लग्न करून टाका, चांगले चांगले निरप आले होते. हा तेव्हा काय म्हणे, हे नाही म्हणे कायले म्हणे, आताच करतो काय म्हणे, शिकू दे म्हणे, पायावर उभी होऊ दे म्हणे. पाय ना आता पायावर उभी झाली चांगली. जाऊ दे आता, एकामेकाला आरोप केलो नका दोघे जण, आणि आता ते गोष्ट विसरून जा. असं समजायचं का होती लग्न करून दिलं आणि चालली गेली आपल्या घरी. तसं समजतच नाही वहिनी. आता असंच समजतो, होतीच नाही पोरगी, हायच नाही आपल्याला, असंच समजतो सप्पा. आता तिने मला काहीच नाव नाही ठेवलं म्हटलं. हा सारे इकडे ओळखत होते तिले लोक म्हटलं, अन काय ठेवली तिनं शेवटी, काहीच नाही ठेवली. आता म्हटलं चांगल्या ठिकाणी पोरगी देईन. आता माझ्या शाळेचा प्रिन्सिपल म्हणे, आमची शाखा आहे ना मोठी तिची, म्हणे तुमच्या पोरीचं लग्न करता काय म्हणे. करत असं तर त्याचं पोरगं होतं म्हटलं स्वतःचं चांगलं. इथं मुंबईले फ्लॅट आहे त्याचा, 2-2 फ्लॅट आहे. हा मुंबईला त्याची कंपनी आहे, किती मोठा ह्या म्हटलं तो, तर त्याच्यासाठी म्हटलं. हो ना, चांगली सुखी पडली असती ना. पहा देखाले शिकलेली पोरगी होती, हा सुशिक्षित होती, अजून काय पाहिजे होतं. काय करता वहिनी आता, असं समजावं का आपल्या नशिबात असंच होतं, आणि बस बोलून जावं आता जे होतं ते झालं बा. असं होतं असं झालं. इले 1000 डाव सांगतो का लढत नको जाऊ. तू कायले बिमारी घेतो, हा बिमारी अंगावर घेतो फालतूशी त्याच्यासाठी. त्यानं विचार नाही केला तू कायले विचार करत बसतो त्याचा. घरात आलो तर लढत राहते, बाहेर जातो तर लढत राहते, म्हणजे माया विचारच नाही येईल. त्या अवलादचा ज्या अवलाद विचारून नाही राहिली, जरासा 2 मिनिटासाठी विचार जेणं नाही केला आपला, तर आपणच कायले करत बसा लागते. 1000 डाव मी तिला एकच गोष्ट सांगून राहिलो. हा अन जे पोरगं पाहिलं ज्याच्यासोबत लग्न केलं, कोणाला माहित तो कसा आहे ना काय आहे, तर ओळखीचा नाही पायकीचा नाही आपल्या. पण लयच खराब निघाली बाबा तुमची पोरगी तर. हा पहिले काय म्हणते तर माझ्याच पोराच्या मागे लागून गेली, त्यालाच किडनॅप करून घेतलं, आणि इकून तिकून असं वाटलं होतं का आता हे काही जाणार नाही राजेशनं नाही म्हटलं नकार दिला तर भलतेच कोणाच्या मागे लागून गेली, कुठचं ना कुठचं आणलं. तर तुमच्या राजेशनं जर नाही नसतं म्हटलं ना तिले, तर म्हटलं हे गेलीच नसती कोणासोबत. माय कशा बोलता हो तुम्ही, त्याचं लग्न झालं, त्याला बायको आहे, तो काय हो म्हणून काय इले. माय पोराचं लग्न नसतं झालं ना तर करू नाही घेतली असती, म्हटलं असतं जाऊ दे. हा सारख्याला सारखे होते दोघं, थोडी पैसा कमावते ही पैसा कमावते, चांगलंच आहे बा. पण त्याचं लग्न झालं, सारं झालं, आता लेकरू होईन त्याले, आणि काय म्हणते त्याच्यासाठी तो कसा हो म्हणून.
पागलसारखी गोष्टी करते हे. मला तर वाटते कधी कधी काही इथं डोकं सरकलं काय. तुम्ही काय करा आता शामराव भाऊ, मी तुम्हाला एक सल्ला देतो बा. मोठी आहे त्या नात्यानं, तर तुम्हाला पटवून तसं पाहिजे. कोणता वहिनी सांगा ना, मला तर योग्य वाटन तर नक्कीच करून मी. हे पा मी काय म्हणतो, आता तुमचं दोघांचंही मूड असं समजा का ऑफच आहे. हाफ म्हणजे कायचं, असं समजा का पुरं नाराजच आहे तुम्ही मनातून, वरतून जरी दाखवत नाही पण हे बाई तरी लढून घेते. माणसानं काय करावं, माणसानं कुठं दुःख दाखवावं त्याचं, लपवतच राहते बिचारा, मनातल्या मनात ठेवत राहते. तर माझा विचार कनी असा करून राहिला का तुम्ही दोघं जण कनी कुठं तरी फिरायला चालले जा, देवदर्शना गिर्शनाले. तुमचं मन कनी आता खरोखर देवातच लावा. तुमचं मन अगर देवात लागलं ना तर तुम्हाला काहीच आठवणार नाही, ना औलाद आठवण ना कोणी आठवण. वहिनी आता काय देवदर्शनाला गेल्यानं होऊन जाईन काय सगळं. काऊन नाही होत, देवात जर लीन झाला ना माणूस तर दुनियाने आठवत म्हटलं माणसाले. असे लोक आहे म्हटलं, देवाच्या शरण तर जा तुम्ही. पाहू पाहत आपण जाऊ कुठं, कोणत्या ठिकाणी जाऊ. देवस्थानात लय आहे. जा कुठे तुम्हाला जिथं वाटन तिथं. हवं पुष्पा, पहिले ते लढणं थांबवा तुझं. मैं मन नाही करत मग घरात राहिले. असं वाटतं का फालतू काय झालं ना काही नाही घरात. हा ते लढणं थांबव आणि सांग मला कुठं चालायचं आहे तुला तर. सांगा ना पुष्पाबाई, काय आता ते लढून काही फायदा आहे काय. सांग ना कुठं जात आहे तुला तर. तू जिथं म्हणशील तिथं चाललं जाऊ. सुट्ट्या काढतो 8 दिवसाच्या. पुरं आयुष्य चाललं गेलं, कुठं नाही नेलं म्हटलं तुम्ही. हा आता ह्या टेन्शनच्या पायी कुठं जाऊ ना कुठं नाही. जेव्हा चालणं होय सारं होय तर कुठं नेलं नाही. एवढं सारं आयुष्य चाललं गेलं, शाळा न घर याच्यावर तर ना स्वतः कुठं गेले ना आम्हाला कुठं नेलं. तर चाललं आता. आता पुरं आयुष्य तुझ्यासाठीच आहे. आतापर्यंत लेकराईसाठी जगलो. लेकराईनं तर काही हेच दाखवून दिलं आपलं. पण आता तुझ्यासाठी जगतो इथून इकडे. तर आता तू जे म्हणशील ते करतो. चाल आता, तुला जिथं चालायचं आहे तिथं चाल. चला मग आता चिखलदरात जाऊ आपण. नाही भिन चिखलदऱ्यात कोणता देव आहे. हा देव दर्शनाला चाल म्हणतो ना, मग तिथं काय चालली. अहो देवदर्शनाला मग जाऊ. माझं म्हणणं कसं आहे, पहिले चिखलदरा जाऊ आपण, दिवसभरात तर जाणं येणं होते. जाऊ संध्याकाळपर्यंत वापस येऊन जाऊ, तर मन थोडंसं मोकळं होईल. पहिले मनातून दुःख काढणं महत्वाचं आहे ना, ते निघून मोकळ्या वातावरणात. मग त्याच्यानंतर दुसऱ्या इकडे फिरायला जाऊ अशी म्हणतो मी. आणि आपण दोघंच कायले जाऊ, सरलाबाईचा परिवार घेऊन आहे, त्याचे पोरं सुना हे सगळेच जण येईन मग. असं म्हणतं काय. बरं ठीक आहे ना, विचारतो ना सगळे. सरला पहिले विचारून घे काय म्हणतो तर पाय मग. नाही बा सरलाबाई जमन नाही काय. तुम्ही पाहिला काय कधी चिखलदरा. अहो मी आता काय म्हणते, तर गावाच्या बाहेरचं दुसरं गाव नाही पाहिलं तर चिखलदरा कधी पाहू. एक माईचं घर आणि एक नवऱ्याचं घर, ह्या 2 गावाशिवाय तर मी गाव नाही पाहिलं, ह्या 2 घराशिवाय मी घर नाही पाहिलं. हेच कंडिशन झाली आहे आपली. माई तशीच आहे, तुमचीही तशीच आहे. माईचा माणूस तरी बाहेर गावी ड्युटी राह काही राह, तर तेवढ्या पुरतं आम्हाला नाही, आणि तेवढ्याच पुरतं आम्हाला फिरायला भेटलं समजा. आणि इथं आता पक्कच बसलो आम्ही येऊन ह्या गावात. नाही तर म्हटलं कुठं नेलं नाही ह्या माणसानं, बस घरातच राहिलो आम्ही. बाजाराच्या दिवशी बाजारही आणून दे आम्हाला, किराणाही आणून दे, आणि बाकी टाइमात राहत बसा घरात. अहो पुष्पाबाई, नोकरीच्या यानं होतच नाही माणसाचं निघणं. जेवढा जास्त पैसा कमावन तेवढा वेळ कमी असते त्याच्याजवळ. चला बाबा मी जातो आता घरी. बसा ना सरला बाई, जेवून जा. आता आम्ही दोघं जेवतो, तुम्ही जेव जा. कशा आता तुम्ही आल्या, नाही तर 2 जण बसलो आहेत आम्ही. आता तुम्ही आल्या, आता जरासं बरं तरी वाटून राहिलं. इकडच्या तिकडच्या गोष्टी करतो आपण तर कसं मन बैलून जाते माणसाचं. नाही तर येतही नाही हो तुम्ही. काय हो आता तुला काय सांगू पुष्पा, आता पाय गोष्ट कशी आहे. आता यायची तब्येत झाली होती त्या दिवशी खराब, घरातल्या घरातच होते 4-5 दिवस. वावरातच जातो म्हणे बाई, वावरातच जातो म्हणे. मग पोरानं शेवटी गरम केलं म्हणे, काय म्हणे बाबा म्हणे, वावरातच मरण काय म्हणे एखाद्या दिवशी. हा घरी राही म्हणे आता म्हणे, एवढं अर्जंट आहे का म्हणे तुम्हाला वावर म्हणे. तेव्हा म्हटलं बसले ते चुपचाप उगे मुगे. हा ना तसंच आहे माणसाचं, जरासं स्वतःसाठी वेळ नाही काढत. तेच तर. आणि मग काय म्हणते, तर मग घरात राहिले तर चिडचिडही करते अजून. हे असं कहून ते तसं कहून, हे इथं कहून पडलं ते तिथं कहून पडलं, अशी घनगन चालू राहते त्याची. वावरात गेले तर बरे राहते, पण आता दुखण्यात का त्याला वावरात पाठवा. त्याला सप्पा नाही म्हटलं पोरानं, तेव्हापासून ते घरीच होते. तर काल गेले, काल आणि आज 2च दिवस झाले गेले. तेही जाते चक्कर मारते आणि येऊन जाते. पयाटीले पाणी नाही म्हणते ना माय, पाणी नाही येऊन राहिलं किती दिवस झाले. व हो ना, आमच्या इच्छित सोयाबीन पुरी मान टाकून दिली बिचारे. हो काय करता आता. त्या दिवशी हे गेले होते तर म्हणे पुरी मान टाकली म्हणे सोयाबीननं, पाणीच नाही. काय करू ना आता. आता आपल्यासारखाचं तर ठीक आहे बाई, आता ज्या कास्त करायचं त्याच्याच भरोशावर आहे, तर ते काय करत असन. हो ना, आता पाणी नाही वरचं. हा आपण विहिरीचं पाणी किती द्याव तर हे लावून राहिले बाई आता पाणी. पैप गिप नेले ते ना आज पाणी लावतो म्हणे पयाटीले, नाही तर मरून जाईल म्हणे पयाटी. 1-2 पाणी तरी पाहिजे म्हणे निदान. हो जिकडे पाणी नाही पाहिजे तिकडे मार काय म्हणते, तर घरानं लोकांना गाड्या वाहून जाजोग तर पाणी येऊन राहिलं. आणि आपल्या इकडे पाणी पाहिजे तर इकडे थेंब नाही आहे, इकडे पिकं वाहून राहिले. आणि गरमी तर गरमी मार करून राहिलं. काय हो बाबा गरमी, कूलर लावा लागून राहिले आता. आणि माया सुना तर म्हटलं कूलर तर सोड, सन्न एसी लावते. त्याला तर बिला पिलाचा काही विचारच नाहीये. आता एसी लावते काय हो, बिल येत असं एसीचं. नाही बापा थोडं बिल येते काय एसीचं. 10-15 हजार रुपये भरा लागते आम्हाला दर महिन्याचे. हा ते आमच्या इच्छा मोहिनी ते तर बापा सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत एसी चालू राहते तिचा. बरं आता पाणी आलं एवढे दिवस थंडावा होता ना, तरी तिचा एसी चालूच होता, बंदच नव्हता. आता डिलिव्हरीत काय निरी एसीच लावून काय ते काही लावो, एसी लावून तर ढेसी लावो, काय करावं लागते आपल्याला.
ते पडून बिमार पात बसून तिचा नवरा. तो काही बोलतच नाही त्याच्या बायकोने, तर काय म्हणावं बाई आपण. बोललं नाही पाहिजे जरा, असं म्हणावं नाही काही ना काही त्यानं. चाल येतो मी माझ्या घरी, काय आहे काय नाही तर जातो बापा. विचारपूस करतो यायला चालता काय म्हणून. आता तर ते तर एक नाहीच म्हणून. कोणती नाही म्हणून आता? वैशाली नाही हो, वैशालीला तर 7वाच महिना चालू आहे. हे तिच्यापेक्षा 15 दिवसानं समोर आहे. तर काय माहित बाबा, आता हे 8वा लागला म्हणते का काय. तर 8वा लागला असा तर मग नाही होते ना. लागलाच नाही तिला 8वा. 7वाच महिना चालू आहे तिले. शेवटी असं 4-8 दिवस बाकी. येतो मग मी. हो या मग. हा हो, किती गर्वानं बोलते ते बाई स्वतःच्या लेकराविषयी. तर बरोबर आहे ना, काऊन नाही बोलन. तिच्या लेकरानं तिची ठेवली, आपल्या लेकराने ठेवली का आपली जराशी काही. मी तर अशी लेकराविषयी मानवर्त करून बोलूच नाही शकत बाबा आता. म्हणूनच तुला पहिले म्हणू मी का कोणाला बोलत नको जाऊ, कोणाला म्हणत नको जाऊ. पण आपल्याला एवढी बेकार सवय पडली आहे. कोणाची पोरगी गेली, कोणाचं पोरगं गेलं, कोणा काही केलं तर त्याला म्हणणं, त्याला बोलणं, हेच आपलं चालूच होतं. मीच म्हणतो काय, जगातील सारे लोकच एकामेकाले म्हणते. हो तर मग भोगते ना असे. चालता काय मग चिखलदऱ्याला सांग ना. आता त्याचा निर्णय तर येऊ दे, त्याच्या घरचा काय म्हणते काय नाही तर. परी तू कुठं चालली हो तयारी करून आता? कुठेच नाही जाते सासूबाई मी. का बरं, तुम्हाला काय वाटलं असं मी कुठे जात आहे म्हणून? नाही, अशी नवीन साडी गिळी घातली म्हणून म्हटलं बा कुठं चालली काय. नाही, हे साडी मी घरी घालायला काढली आहे. त्या दिवशी तर घातली होती. मला आवडते ही घालायला, मग घालून घेते मी कधी कधी घरी. हाव काय? किती साजऱ्या साड्या घालतो हो तू, एवढ्या महागा मोलाच्या. पहिले सारे पैसे साडीतच घातले नाही. हो, खूप महागाच्या साड्या आहेत या सासूबाई. म्हणूनच आता माझं म्हणणं टाकून द्यायला करत नाही. असं वाटतं की घालून घ्यायच्या आणि बस. पण या साड्या घालून ना माझ्याकडून कामच नाही करणं होत. सुमिताला काय काही यातच आहे अजून? यायचेच आहे सासूबाई ते अजूनपर्यंत. पण तुम्ही कुठे गेले होते? मी खूप वेळचं तुम्हाला शोधलं. तुमच्या रूम मध्ये पण जाऊन बघितलं, पण तुम्ही होताच नाही. अहो मी उद्या पुष्पा काकूच्या इथं बसली होती व जराशी लढून राहिली होती बिचारी. ते काकाजी तिला समजावून राहिले होते. मी गेली, मग तिला म्हटलं काय लढतं बाबा, आता जे झालं ते झालं म्हटलं. हो, त्यांची मुलगी गेली ना म्हणून त्यांना दुःख झालं असेल ना. मग नाही तर काय, तर आता लेकरही ऐकत नाही बाई माय बापाच्या मतानं, तर काय करा. आणि हिलाही कोणाला टोचून बोलायची सवय होती. आता तरी एवढी शांत झाली बापा. पहिले तर मार कोणाला बोलतच राहे. तुम्ही असेन, तुम्ही तसेन, एखाद्याच्या पोरापोरीनं काही केलं ना तर भल्ले बोले. आता तुम्हीच तर केलं होतं का नाही. आता तुम्ही दोघं तिकडेच होते त्या बाबाच्या घरी. एवढी बोलत जाय आम्हाला म्हणे तुमच्या पोराला सांभाळणं नाही झालं आणि शिकायला तिकडे टाकलं आणि त्यानं असं केलं आता आणि तसं केलं. मग तुम्ही काय नाही म्हटलं आता की स्वतः बघा ना किती आहे म्हणून, दुसऱ्यांना बोलता का म्हणून. आपण कायले बाई दुसऱ्याच्या याच्यावर टाकावं, जखमीवर मीठ टाकावं. ते तिच्या नवऱ्यानंच म्हटलं तिले. आपल्याला मनाची गरजच नाही. ते तेच म्हणत असते. आपण आपल्या याचं हे राहावं, कायले बोलत बसावं कोणाले. अन ते चिखलदऱ्याला जायचं म्हणून राहिले, तर चलाच आहे का तुम्हाला कोणाले? वाव, चिखलदरा मी बघितलंय आता बाई. मी 2दा गेली आहे तिथे. सुमित आणि मी दोघं पण गेलोय आम्ही. मग तू येशील नाही आता, आहे ना तू ना सुमित दोघं जण? नाही येणार ना आम्ही दोघं पण येणार. म्हटलं का नाही येणार, पण संडेला जाऊ आपण. हो, आता त्याला बाकीच्या विचारा लागेल ना चालते का काय करते, तर नाही तर मग त्याला घरी ठेवा लागेल. आता बाई त्यांना कशाला घेता, विनाकारणच त्यांना म्हटलं त्रास नाही होईल का? बाई विचाराच लागते, नाही विचारलं तर भांडणच करते त्या. आणि मोहिनी तर अशी आहे, वैशाली तरी एक वेळा समजून घेते, पण ते नाही समजून घेतो बाई. ते एखाद्या कोणाच्या मागे लागणं पुरते आणि त्या मोहिनीच्या मागे लागणं नाही पुरतो बाई. ठीक आहे ना, मग विचारा ना त्यांना विचारा त्या काय म्हणते. तर त्यांनी जर हो म्हटलं तर मग सर्वच जण जाऊ आपण. गाडीत आहेच आपल्याजवळ. हो, आले काय? पण ते मोहिनी आली काय घरी? हो, त्या तर त्यांच्या रूम मध्येच आहे. आणि त्यांनी ते गुपचूप पण आणले वाटते. मला दिले होते, तुमच्यासाठी पण ठेवले. किचन मध्ये ठेवले आहे झाकून. खाऊन घ्या तुम्ही पण आता. म्हणजे गुपचूप खालीच गेले होते हे. सांगते आपल्याला दवाखान्यात चाललो, इथं चाललो, तिथं चाललो. मला नाही माहित कुठे गेले होते, पण त्यांनी आणले वाटते. मला वैशाली ताईंनी दिले. बरं ठीक आहे.